पिंजरा पिंजरा रे। तू कशी आहेस? स्वतःची काळजी घेतेस ना व? अगं ललिता, आता ती फक्त स्वतःसाठी नाही जगत, तिच्या पोटात तुमचा वारस वाढतोय। आता काय ग, फक्त होणाऱ्या बाळासाठी जगायचं, दुसरं काय? सासूबाई, मी पुन्हा एकदा माझ्या बाळाची शपथ घेऊन सांगते, हे बाळ वीरचंच आहे हो। नको ग अशी सारख्या सारख्या शपथा घेऊ, मला ठावं हाय ते। आणि मला सांगा अक्का, कोण स्वतःच्या पोटच्या पोराची अशी खोटी शपथ घेईल का? कशी आहेस तू? अहो, हे काय आत्ताच सगळ्यांची जेवण झाली, आवरावरच करते। मग आई आल्या ना की त्यांच्या बरोबर बसणार आहे। आनंदी अगं, असं काय करतेस? ललिता वहिनी तर आज इथे जेवणार आहेत। काय काय पण पण त्या मला असं काहीच बोलल्या नाही। अगं तुला नसेल माहिती, पण ते आज इथेच जेवणार आहेत, तू घे जेवून। त्या त्या का आल्यात तिथे? नाही माहिती, मला वाटतं की बहुधा अक्कांना भेटायला आल्यात। बर, आनंदे, एक विचारू तुला? बोला ना। मला सांग की परवा म्हणे तू वीरच्या मित्रांसमोर नाचलीस? हो, म्हणजे काकू, मी नव्हतं नाचायला पाहिजे, पण काय करू, आता चूक झाली ना। आता काय चूक झालं तुमचं? काकू, मी नंतर करते तुम्हाला। ठीक आहे। अरे कशाला गडबडी फोन कट करताय तुम्ही? कोणाचा फोन होता? बोला की। शालिनी काकू। काय चूक झाली म्हणाल त्या? तात्या, ते यांचे मित्र आले होते, तर यांच्या आणि त्या मित्रांच्या आग्रहाखातर मी त्यांना नाचून दाखवलं। आई त्यामुळे रागावल्यात, पण मी पुन्हा असं नाही करणार, चुकलं माझं। नाही, तसं चुकलंच तुमचं, पण तुमची पहिली चूक होती म्हणून तुम्हाला माफी केली आम्ही। नाही काय सगळं तुम्हीच करताय, मिसेस कुठे आहे? आता आता तात्यांना सांगितलं त्या कुठे आहेत ना, तर उगाच अजून काहीतरी गोंधळ वाढायचा। माहित नाही। हे रात्री रात्री उशिरा घराबाहेर राहणं आमच्याकडे चालत नाही। काय येतील इतक्यात। येऊ दे, कधी पण येऊ दे। आता तिला रीतीभाती शिकवायची वेळ आलेलीच आहे। नाही, तुम्ही म्हणताय ते खरं असेलही कदाचित, पण असं का घडलं याबद्दल एकदा शहाणी। ज्या अर्थी मी इथं सांगायला आले, त्या अर्थी काही शहानिशा करूनच आले असेल ना व? उगा कोणाबद्दल कोणाजवळ जाऊन सांगायची सवय नाही माझी। अगं नाही, तसं म्हणायचं नाहीये यांना। हे बघ, मान्य आहे की आमच्या आनंदीला नाचायला आवडतं, पण ती असं उगाच अनोळखी माणसासमोर नाचण्यातली मुलगी नाही ग। नुसतीच नाचली नाही, तर चांगली नाचली म्हणून त्या मित्रांना सोन्याचा दागिना बक्षीस दिला तिला, तो घालून मिरवत होती। नाही, माझी आनंदी अशी कुठलीही गोष्ट आंधळेपणानं करणाऱ्यातली नाहीये। तरी तुम्ही म्हणताय तसं तिच्याकडून ही चूक झाली असेलच, तर मी माफी मागतो तुमची। अहो, तुम्ही काय करताय? तुम्ही लगेच हात जोडायची काही गरज नाहीये। नाही नाही, मला आनंदीशी बोलावंच लागेल। मी आता म्हणते तुम्ही बोलाच आनंदीशी, कारण म्या किंवा तात्यानी बोलणं बरं दिसायचं नाही ना व? माझ्या घरी म्या तिची आरेरावी नाही खपून घ्यायची, नाही झेंजा धरून बाहेर काढली ना, तर बघा तुम्ही। आता तुम्हाला कळलंच बघा अक्का, कोण कुणाचे हाल करता येते। ठीक आहे, मग त्या पोरीचे इतके हाल कर की तुझ्या वाड्यात तिच्या बोंबळण्याचा आवाज इथे माझ्या नवऱ्याच्या कानात घुमला पाहिजे। येते ना। मामा, अगं किती सोपं आहे ना या ललिताचे कान भरणं। हो, त्या अशा हलक्या कानांच्या सासवांमुळेच कित्येक संसारांची धूळधाण झाली आहे। पिंजरा